बीडमधील अनेक मुद्द्यांवरून भाजप आमदार सुरेश धस यांनी हल्लाबोल केलाय। बीडमध्ये चिरीमिरी घेऊन बंदुकीचे परवाने वाटले गेले असे आरोप त्यांनी केलेत। राखेचा धंदा करण्यासाठी बंदुकीचे परवाने कशासाठी लागतात असा सवालही सुरेश धस यांनी विचारलाय। पर्यावरण विभागाने राख व्यवसायाकडे दृष्टी फिरवावी असे आवाहन सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना केलंय। देवेंद्र फडणवीसांनीच बीडचं पालकमंत्री व्हावं अशी मागणीही यावेळी सुरेश धस यांनी केली। चिरीमिरी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डीवायएसपी त्यांचे पीआय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार मानता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय। तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं। राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे। हा तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतोय ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडे फिरवावी।